सत्ययुग केलं आपण म्हणतो काय कलियुग आलं है ना, पण हे नेमकं कलियुग तरी आहे काय? सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि हे कली म्हणजे कलियुग आलं. आता बघा या 4 युगामध्ये फरक आहे. सत्ययुग म्हणजे काय? सत्ययुग म्हणजे ब्राह्मणाला घरी जाऊन दान दिले जात होते. बघा सत्ययुग होत होते. त्रेतायुगामध्ये ब्राह्मणाला घरी बोलावून दान दिले जात होते आणि द्वापार युगामध्ये ब्राह्मणांनी मागितलं तर दान दिले जात होते आणि कलियुगात आधी ब्राह्मणाकडून काम करून घेतलं जातं आणि नंतर दान दिलं जातं. हे 4 युग आहेत ना. म्हणून काय राम राज्य में तीर चलाया, कृष्ण राज्य में गीता चली आणि कलियुग में दारू चली. समज सोच समज कर पी नाहीतर लिव्हर आहे ना. बघा या सत्ययुगामध्ये म्हणजे 4 युगामध्ये, सत्ययुगामध्ये 4 अक्षरी राक्षस कोणता तर बाणासूर आहे ना, त्यामधलं 1 अक्षर कमी झालं आणि द्वापर त्रेतायुगामध्ये रावण आणि द्वापार युगामध्ये 1 अक्षर कमी झालं परत. म्हणजे कसे निर्माण झाले ते बघा. द्वापार युगामध्ये कंस आणि कलियुगामध्ये 1 अक्षर कमी झाले. कलियुगामध्ये मीपणा बघितलं ना. म्हणजे मी ऐसा करताय वैसा करताय कुछ भी नाही करताय. म्हणजे मीपणा, ज्याला मीपणा झाला तो कर्मात मेलो. अरे भले भले रावण ज्याच्याकडे 33 कोटी देव सेवेला होते त्याचा पण विनाश झाला. कशात? फक्त मी. आणि कलियुगात तेवढंच राहिलाय शिल्लक. पण आपण आता काय करूया, भजनाचा गजर घेऊया पुढं. भजन रूपी कलेचा जपूया वसा है ना. पारंपरिक भजन म्हणजे नाही तसं काय आमने सामने पण काय वाईट नाही. जर लिमिट ठेवून आपण जर एकामेकाला सन्मान जरून बारी करू जर केली तर काय वाईट नाही. आता कसं या 4 बाऱ्या ऐकायच्या कोणी तसं लोकांना तेवढी आता यांना आवड आहे म्हणून पारंपरिक बारी ठेवले आहे ना. चौथ्या कोण नाही होत थांबत. गोवानी ते पण बोलतात कारण 3री बारी करणार तो अगोदर निघालो राहिलो 4था 1 गाण्यामध्ये ऐकायचं होती. भजन रूपी कलेचा जपूया वसा, भजन रूपी कलेचा जपूया वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.
पाटील यांनी भजन केली तशी भजनातून एकमेकाला बोलायचे आणि आपण म्हणजे तसे आमचे भगवान गुरुवर श्रीमान भगवान लोकरे बुवा, कासले बुवा, मुनगेकर बुवा, आर्यन बुवा, विजय परब बुवा यांनी पण ते अजून आता आमचे सुधीर जाधव बुवा पण कारण ते पण पारंपरिक भजन गातात त्यांनी भजन टिकवून ठेवलं आहे ना अजून आम्ही पण टिकवणारच आहे पण आम्ही आमने सामने कारण ज्या युगाप्रमाणे माणसाने बदलायचं असतं तशी लोक आहेत तसं आपण त्यांना सांगायचं असतं भजन नुसतं भजन नाही वापर हात नगर संभाळून केलं भजन
भजन, मनोरंजन आणि प्रबोधन, समाज प्रबोधन या केंद्रातून झालं पाहिजे आहे ना. या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण पुण्यभूमी आणि त्या पद्धतीचे कला म्हणजे डबलबारी भजन. आणि डबलबारी भजन केलं की देवापर्यंत डायरेक्ट जाता येतं, त्याला मध्यस्थी लागत नाही आहे ना. बाकी सर्व गोष्टीला मध्यस्थी लागतं, हे आपण काल बघितलंच, जास्त लांब जायचं नाही. आणि आता हे इलेक्शन म्हणजे काय, मगाशी विषय आला मध्ये इलेक्शनचा काहीतरी काल झाला आणि जरा काल जोर होता, आज गारटले लोक. पण इलेक्शन म्हणजे काय आणि आपण सर्वांनी ते कर्तव्य बजवायला पाहिजे मतदानाचा का. आणि त्या नेत्याचं असं काम पाहिजे की लोकांच्या दारापर्यंत जायला लागलं नाही पाहिजे, लोकांना त्यांच्या दारापर्यंत जायला पाहिजे आहे ना, असं काम पाहिजे. आपल्याला काही राजकारणाचा विषय नाही, पण एक राजकारणाचा विषय निघाला पाहिजे पुन्हा मी खरं आहे ना. त्या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आणि त्यामधील डबल भारी भजन हे चालू कधी झालं. देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. देव काय सांगत नाही, देव काय सांगतो काय की बुवा दिवसभर बसा माझ्या कडेला, काय म्हणणार देव. देव काय म्हणतो की ज्या वेळेला तुला वेळ मिळेल त्या वेळेला 5 मिनिटं का होईना पण माझं नामस्मरण कर, पण ते कसं कर, मनापासून कर आहे ना. आपण काय करतो, देवाला सुद्धा फुकट जात नाही. आता देवाला 8 दिवस लॉकच असतं, 1 दिवस पुसतात फक्त. पण आपण ज्या वेळेस जातो नारळ घेऊन त्यावेळेला पण आपण फुकट जात नाही आहे ना. त्या 20 रुपयाचा नारळ घेणार आणि देवाजवळ 20 मागणार, म्हणजे आपण देवाला सुद्धा सोडत नाही. तर आपण बुवांना सोडणार आहे ना. परशुरामाच्या पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आणि पंचरत्नाचा वारसा आपण जो भजनात चालवतोय हाय काय, तो असा चालला पाहिजे. कसा चालला पाहिजे, असा आपण कसा चालला पाहिजे. आता तसे आमचे जाधव बुवा एकदम गोड गळ्याचे बुवा आहेत, पण गोड बोलणाऱ्या माणसावर कधी विश्वास ठेवायचा नाही बघा तुम्ही, कारण कधीच काळीच काढून देईल सांगू शकत नाही. आता मधमाशीचे उदाहरण घ्या. मधमाशी काय करते, ती मध तयार करते, तो गोड असतो, पण ती जर डसली तर बदलून रूप भजनात, रूप काय धिंगाणा जातो नाही, वैयक्तिक बोललं जातं है ना. वैयक्तिक विषय काढतात भजनामध्ये, तर मी नाही काढणार, म्हणजे भजनाचं रूप कसं बदलून गेलंय, काय गॉगल काय, म्हणजे त्या भजनाची कुठेतरी वाईट मार्गात जातंय, ते आपण सरळ मार्गाला आणायला पाहिजे. आणि हे काम कोणाचं आहे, ज्येष्ठ बुवांचं आहे ना. आता मी नवीन आहे, मी काय बोललो तरी बुवा काय मला बोलणार नाही, काय बुवा मला सांभाळून घेणार, आणि मी काही जास्त बोलणार नाही, आणि मी काही उष्ण कोणतं ठेवत नाही.
लागतं. अभंग घ्या एकान गवळण घ्या आणि आता भैरवी काय पण ते सांगायला लागतं की एक घ्या आणि संपवा. गजर जर दीड दोन तास राहिलं तर भजन म्हणजे भजन लोकांना समजत नाही. आम्हाला काय वाटतं नवीन बोलला की या गजरपर्यंत भजन आहे की काय आहे ना. बघा तुम्ही गजरपर्यंत भारी. अभंग युट्यूबवर सदा येतच नाही. गजरचे तू आम्हाला वाटतं इथं संपलं की काय. घे बाबा बेजम यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपये आलेले आहे. माझ्या भजन मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो.